सो मला एक्सपेक्ट नव्हतं की असं एक व्ह्यू मला पाहायला भेटेल आणि हे आत्ता असं आहे तर पावसामध्ये हे निखळ स्वर्ग असणार मित्रांनो. तर कृपया करून चिपळूणच्या आधी एक चांगलं हॉटेल बघून खाऊन घ्या. पेन परत अलिबाग परत पाणी जातं या नदीत ना. काय बोलता, त्या- अलिबाग त्या- पर्यंत या नदीत ना आपलं पाणी जातं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, सुखी राहा आणि जमेल तेवढं फिरत. सो आज मी फिरायला निघालो आहे. आज मी जात आहे माझ्या गावी. सो आजची माझी जी राईड आहे ही मुंबई गोवा आपण बोलू शकतो. आणि आज जे माझं गावी जायचं मुख्य कारण आहे ते आता विकेंडला गोवा कार्निवल चालू होतं आहे. हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे आणि होपफुली आपल्या सगळ्यांनाही मी हा एक्सपिरियन्स देणार आहे. सो फ्रायडे, आज शुक्रवार आहे 9 फेब्रुवारी, आज हा फेस्टिवल चालू झाला आहे आणि 13 तारखेपर्यंत हा फेस्टिवल आता गोवाला आहे. सो जमेल तेवढं, कारण मला तेवढी सुट्टी नाही, मी आज घेतली आहे. मी रविवारपर्यंत गोवा गावी आहे. सो आता हा इव्हेंट मी आता 2-3 दिवस कव्हर करणार आहे. सो या सिरीजचा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि आज आपण गावी जातो. सो या व्लॉगमध्ये आपण मुंबई टू गोवा आणि आजचा जो माझा रस्ता आहे हे आता मी बरेचसे जे आपले नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांनी आता हा रोड सजेस्ट केला आहे, जो आहे आपला माणगाववरनं, पाली माणगाव रोड. सो आज मी तो रोड घेणार आहे. सो आता त्या रोडचा आज कसा एक्सपिरियन्स आहे ते बघू. मी ह्याच्या आधी जेव्हाही गावी गेलो आहे तेव्हा माझा एक ट्रेडिशनल रूट, पारंपरिक मार्ग माझा कोल्हापूर हायवे होता. मी गेली 3 वर्ष तोच रोड वापरतो. पण आज मी माणगावच्या रोडनी जाणार आहे. सो बघू हा आपली जर्नी कशी होती. आणि आता सकाळचे 6 वाजले. मी आता बिल्डिंगमधनं निघालोय, बाप्पाच्या पाया पडून झालं. सो गणपती बाप्पा मोरया आणि राईड स्टार्ट करू. सो आता आपली बाईक रेडी झालेली आहे. पॅकिंग वगैरे सगळं मस्तपैकी झालेलं आहे आणि आज मी टँक बॅग लावला आहे कारण मला आज मॅप लावायचा होता. आणि आयफोनचं सुद्धा प्रॉब्लेम आहे, जेव्हा आपण हँडलला लावतो ते गिम्बलचं वगैरे प्रॉब्लेम होतं, म्हणून मी हँडलला मोबाईल नाही लावला आहे. सो आता लेट्स बिगिन. सो फायनली आता सूर्योदय झालेला आहे आणि आता मी ठाणे शहरात पोचलो आहे. माझा Insta 360 ऑन केला आहे. सो आत्तापर्यंत मला काही ट्रॅफिक नाही भेटलं. घोडबंदरही मस्त खाली भेटला. नाहीतर कधी कधी घोडबंदर हा खरंच डोकेदुखी ठरतो, पण आज देवाच्या कृपेने तसं नाही झालं आणि एक सुरुवात आपली चांगली झालेली आहे. सो आता पटकन आपण ठाणे शहर क्रॉस करूया, कारण आज शुक्रवार आहे आणि आता ऑफिसला जाणाऱ्यांची लगबग चालू होईल, त्यामुळे इकडनं आधी बाहेर पडूया. सो आता आपण येऊन पोचलो आहे ऐरोलीवाल्या फ्लायओव्हरवरती. ठाण्यालाही काही ट्रॅफिक नाही भेटला. आता ट्रॅफिक जस्ट चालू होत होतं. आता बसस्टॉपवरती लोकांची गर्दी दिसत होती. सो आता नशीब मी इथपर्यंत सुखाने पोचलो आहे. सो हा मित्रांनो माझा पहिला अनुभव आहे जेव्हा मी एवढा लांबचा पल्ला अनोळखा रस्ता मी गाठत आहे. कारण याच्या आधी जेव्हा मी गोव्याला गेलो होतो लास्ट टाईम बाईक घेऊन, तेव्हा जाताना माझ्यासोबत वाईफ होती आणि तो जो कोल्हापूरचा रस्ता आहे तो बऱ्यापैकी माझ्या परिचयाचा रस्ता आहे, कारण मी खूप वेळा त्या रोडने गेलो आहे. तो गोवा हायवे आता हे जेवढेही मी व्हिडिओज वगैरे यूट्यूबवरती बघितले तर हे मला तो रोड कधी घ्यावासा वाटला नाही. पण आता रिसेंटली जे आपले यूट्यूबर मित्र आहेत त्यांनी हा जो माणगाववाला जो रोड आहे, पाली माणगाववाला, हा जेव्हा व्हिडिओज आता यूट्यूबवरती आले तर म्हटलं हा रोड आपण एक्सप्लोर करू, कारण ह्याचे रिव्ह्यूज थोडेसे बऱ्यापैकी चांगले होते. सो आज म्हटलं हा रूट जाताना आपण घेऊ आणि आपल्या रस्त्यावरती म्हणजे गोव्या रस्त्याची काय परिस्थिती आहे ती स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवू. सो आता पटकन ऐरोलीवाला पॅच कव्हर करू आणि मग जाऊ आपल्या ओल्ड मुंबई गोवा हायवेवरती. आहोत पनवेलच्या टोलकडे आणि आतापर्यंतची जर्नी खूप चांगली होती. तर एक गोष्ट मित्रांनो माझ्या लक्षात आली आहे की मुंबईतनं आपल्याला जेव्हाही बाहेर पडायचं असतं तेव्हा आपल्याला या टोल नाक्याला सलाम ठोकावंच लागतं. कारण माझे जेवढेही राईड मी आतापर्यंत केले त्यातले 70 ते 80% राईड हे आपल्याला याच टोलकडनं जावं लागतं. सो हा आहे आता रोड माझा इतका परिचयाचा झाला आहे ना की म्हणजे 1.5 वर्ष आधी जेव्हा मी व्लॉगिंग चालू केलं होतं तेव्हा ह्या रूटला मला मॅप लावून यावं लागायचं.
पण आता या रोडची सध्या एका वर्षामध्ये म्हणजे लोणावळ्यात जवळजवळ मी 7-8 वेळा आलो असेल आणि त्यानंतर बाकी इतरही राईड पुण्याचे असो किंवा गावाकडचे असो, तो सगळीकडेच हा रोड उपयोगी येत आहे. तो हा रोड आता एक मी असं म्हणू शकतो की मला पूर्ण पाठ झाला आहे आता हा रोड. सो आता हा रोड तो पूर्ण मस्तच आपल्याला माहिती आहे. सो आता पटकन जाऊया आपण खालापूरच्या टर्नकडे, जिकडनं आपल्याला हा रोड सोडून पुढे आपल्याला पालीवाला रोडकडे वळायचं आहे. सो मित्रांनो, हा आहे आता खालापूरवाला टर्न जो आता आपण घेणार आहोत आणि इकडनं माझी पुढची पूर्ण जर्नी एका नवीन रस्त्यावरती आहे. सो आता आपण हा जर्नी कंटिन्यू करूया. सो हा टर्न मित्रांनो प्रशस्त आहे. मुंबईकडनं येताना आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. सो इथे मार्किंग्स वगैरे आहे. सो हे टर्न घ्यायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही होत, रोड कळतो. सो आता थांबतो थोडंसं आणि मग तुमच्याशी बोलतो. नमस्कार मित्रांनो. सो आता मी खालापूरचा टर्न घेतला. आता माझे 90 किलोमीटर झाले आहेत आणि आता 8:40 झाले आहेत. तर मी आतापर्यंत माझे 90 किलोमीटर मी नॉनस्टॉप घेतले आहेत. तर ते नॉनस्टॉप मी यासाठी घेतले की आता माइंड फ्रेश आहे. जेवढं जाता येईल तेवढं जाऊया, कारण दुपारी थोडीशी गरमी लागणार आहे. त्यामुळे मग थोडंसं आपण एक ब्रेक घेऊन मग आरामात जाऊ शकतो. म्हणून फ्रेशमेंटमध्ये जेवढं खेचता येईल तेवढं खेचतोय. तर आता खालापूरला आलो आहे आपण. आता पहिल्यांदा मी निजामपूरवाल्या रोडवर जातोय. ते बघू आता ह्या रोडचा एक्सपिरियन्स कसा आहे. सो लेट्स कंटिन्यू. या रोडला आपल्याला आता टाटा स्टीलचं प्लांट बघायला भेटत आहे. टाटा स्टील हे आपल्या देशातले खूप मोठं स्टील उत्पादक आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सो आता 9 वाजले आहेत मित्रांनो. तर मला वाटतं या रूटला आता शिफ्ट चालू व्हायची वेळ होईल. सो थोडीशी आता शिफ्टची गर्दी होईल आणि आता एक प्लांट, एवढा भव्य दिव्य प्लांट म्हटल्यावरती इथे थोडीशी जड वाहनांचीही संभावना आहे. सो हा टाटा स्टीलवाला प्लांट पटकन कव्हर करूया आणि मग पुढे जाऊया. सो आजच्या राईड प्लॅनमध्ये थोडंसं चेंज आहे. मी आता जो जाणार होतो तो निजामपूर मार्गे जाणार होतो, पण आता निजामपूरवाला जो पॅच आहे पालीच्या पुढचा, तिकडे थोडंसं जॅम दिसत आहे. तर आता मी तो पॅच नाही घेणार आहे. मी आता पालीवरनं कोलाड करून मी आता मुंबई गोवा हायवेला बाहेर पडणार आहे. सो या रूटचे मी जास्त काही रिसर्च नाही केलं होतं. मी 1-2 व्हिडिओज ॲज ऑप्शनल पाहिले होते. सो हा पॅचही चांगला आहे कोलाडपर्यंत आणि कोलाडला आय गेस थोडासा मुंबई गोवा हायवे हा खराब आहे. पण आता या रोडला ट्रॅफिक आहे म्हटल्यावरती माझ्याकडे ऑप्शन नाही. आता मला त्याच रोडनी जावं लागणार आहे. सो माझी उमरखिंडही आता मिस होणार आहे. मला वाटलं होतं मी उमरखिंडेला थांबीन. सो तो कंटेंट परत कधीतरी आपल्याला कव्हर करावा लागणार आहे. सो आता पटकन आपण जाऊया कोलाडपर्यंत, कारण तिकडनं थोडंसं मला वाटतं एक जर्नी माझी थोडी स्लो होणार आहे कोलाड ते पुढे जाईपर्यंत. नमस्कार मित्रांनो. सो आता पालीच्या पुढे पाटणसाई नावाचं गाव आहे. सो आता मी तिथे थांबलो आहे. आता ॲज सच भूक नाही होती, पण आता हे जे व्ह्यू आता मी तुम्हाला दाखवणार आहे, हे व्ह्यू बघितल्यानंतर इथे न थांबणं हे खरंच चुकीचं आहे. कारण ट्रॅव्हलिंग करतानाची हीच खरं मजा आहे की आपण एक जागा एक्सप्लोअर करत करत आणि एन्जॉय करत जातो. सो मला एक्सपेक्ट नव्हतं की असं एक व्ह्यू मला पाहायला भेटेल आणि हे आत्ता असं आहे. तर पावसामध्ये हे निखळ स्वर्ग असणार मित्रांनो. सो पटकन तुम्हाला आता मी ती जागा दाखवतो. सो आता फेब्रुवारीचा महिना आहे मित्रांनो आणि आता ही आपण पाहत आहोत अंबा नदी. सो नदीला भरपूर पाणी आहे आताही. पण एक गोष्ट आहे मित्रांनो की मी आता बरेचसे व्लॉग, म्हणजे आता ह्या रूट मी पहिल्यांदा आलो आणि ह्या रूटला यायच्या आधी मी बरेचसे व्लॉग्स पाहिले. सो ॲजचं ज्या नदीचा वगैरे आणि असा इथे कुठेच उल्लेख मला भेटला नाही. सो आपण जेव्हाही याल तेव्हा हा स्पॉट मिस नका करू. आणि हा रस्ता कोकणात पावसामध्ये जाणारा खरंच एक स्वर्ग आहे. आणि आता इथे या नदीच्या शेजारीच हे एकविरा हॉटेल आहे. सो इथं आता आपण नाश्ता केलेला आहे मस्त. इथे आलात तर कधी या चव एक नंबर आहे हॉटेलची. सो आता आपण हॉटेल मालकांशी पण थोडंसं या जागेबद्दलची माहिती घेणार आहोत. पण निसर्गाची एक गोष्ट मित्रांनो खरंच म्हणजे बोलतात ना निराळी आहे की आपण बोलतात ना किती कन्स्ट्रक्शन वगैरे आपण कॉन्क्रीटच्या जंगलात राहिलो ना, जी मजा निसर्गात राहण्यात आहे ना ती खरंच कॉन्क्रीटच्या जंगलात राहणार नाही. म्हणजे किती आपल्याला आमाका ढमाका ते फीचर्स भेटू दे, लाईफस्टाईल ॲम्युनिटीज याहून त्याहून वगैरे, पण जे निखळ निसर्ग आहे ना त्याची मजाच वेगळी आहे. सो आता आपली जर्नी स्टार्ट करूया परत. आपण व्हिडिओवरच कुठची नदी आहे? कोलाडचं पाणी येतं. हां, ह्या डॅमला त्या डॅमचं पाणी ह्या डॅममध्ये सोडतात. त्या नदीचं पाणी कोलाडचं डॅमचं पाणी, कुंडलिका नदी. आता इथं म्हणजे 12 महिने म्हणजे पाणी राहतं. आणि हे पाणी पिण्यासारखं पिण्याला JSWला जातं, आपला RCFला जातो, रिलायन्सला जातो. अच्छा. दुसऱ्या ही आपली
टाईल कंपनी, JW ची बाजूला सर्व पेन परत अलिबाग परत पाणी जातं. या नदीत ना? हा. काय बोलतो, त्या- अलिबाग त्या- पर्यंत या नदीत ना आपलं पाणी जातं? भारी. म्हणजे पाणीमध्ये मगरी पाण्याची लेवल कमी नाही, थोडी केली तर परत पाणी सोडतं. सोडतात. अच्छा. म्हणजे पाण्यात मगरी वगैरे आहे असं नाही काय नाही, जीव- मगरी तुम्हाला सावित्रा नदी आहे ना माडची, हा हा ती 5-6 वर्षापूर्वी ब्रिज पडला होता बा, हा हा. त्या नदीला मगरी येतात. अच्छा. नाही ते इकडे चिपळूणच्या बाकी नदीला इथे म्हणजे आता पाण्यामध्ये उतरतात लोक कधी हो, आले गेले तर तर? मच्छी मारतात ना, पाणी कमी झाला का होतं. तुमचं हॉटेल कधीपासून इथे? 6 वर्ष झाली. 6 वर्ष. मस्त. चव पण मस्त होती, आवडली. हो, थँक्यू. मी पहिल्यांदा आलो, म्हणजे मी या रूटला सहजासहजी कधी येत नाही. मी तर आपला कोल्हापूर मार्गे जातो. हा, वरून हा. पुण्यावर. पुण्यावरनं. तर आता YouTube वरती बऱ्याचशा लोकांना बघितलं ह्या रूटने जाताना, तर हा. म्हटलं जाऊ आता आता या- तुम्हाला रोड आता कुठे जात आहे? आता मानगावला. मी जाणार मान- सावंतवाडीला. सावंतवाडीला बाईकवर. अरे वा, हॅपी जर्नी. थँक्यू. हा, मासे जा. आता तुम्हाला 10-1 किलोमीटर रोड जरा खराब भेटेल, चांगला अच्छा. हा. कोलाट परत, मग पुढे चांगलं आहे. सो आता आपण आलो आहोत दरवाजावरती गोवा हायवेच्या, असं बोलू शकतो. इकडनं आता समोर गोवा हायवे चालू होत आहे. सो हा माझा पहिलाच आयुष्यातला बाईक राईड अनुभव गोवा हायवेचा. आणि आपली एक सुरुवात म्हणजे बोलतात ना, वेलकम झालेला आहे धूळ उडवून सगळीकडे. खूप जास्त धूळ आहे आणि आपल्याला काकांनी आधीच एक वॉर्न केलं होतं की आता हा पुढचा 10 किलोमीटर रस्ता खराब आहे. पण मित्रांनो, आता हे जे काही दृश्य डोळ्यास पडत आहे ते बघून असं कुठेच वाटत नाहीये की या वर्षी डिसेंबरपर्यंतही हा पॅच किंवा हा रोड तयार होणार आहे. हा आरामात मित्रांनो 1-1.5 वर्षाचं काम आहे. कारण अजूनही हा सिंगल लेन आहे. समोरच्या लेनचं कसलंच काही काम झालेलं नाही आहे. आणि आता हे ब्रिजवरती डांबरीकरण, जे आपलं काँक्रिटीकरण असतं, हे काम थोडंसं स्लोच असतं. सो या पॅचला म्हणजे यावर्षी कोकणात गणपती बाप्पाला जे जाणार आहेत त्यांना यावर्षी हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे, या पॅचला तरी. बघू आता पुढचा रोड कसा आहे तो. सो हा आहे आता कोलाडवाला पॅच. ह्या साईडचं एका साईडचं रोड झालेला आहे, म्हणजे गोव्याला जाताना किंवा कोकणात जाताना तरी आपल्याला काही त्रास नाहीये. पण त्या साईडचं आपण बघू शकता अजून कसलंच म्हणजे काँक्रिटीकरणचं काम नाहीये. पण तो रस्ता चांगला दिसतोय, म्हणजे समोरून ज्या गाड्या येत आहेत त्यांची स्पीड वगैरे चांगली आहे. सो हे एक चांगलं आहे. म्हणजे बरेच आपला काँक्रीटचा रस्ता नसला, इव्हन रस्ता चांगला असला ना तरी खूप चांगलं आहे. कारण आधी इनिशियली जेव्हा हा गोवा हायवे प्लॅन झाला होता तेव्हा त्याचा काँक्रीटचा नव्हता, तो आपला डांबरचाच रस्ता होता. मग नंतर हळूहळू करून आता हे एवढे चेंजेस या रोडवरती झाले आहेत ना, याचा आता कोणालाच कसलाच ठाव ठिकाणा नाहीये. पण हा पॅच चांगला आहे, म्हणजे जायला आहे आणि यायलाही. जाताना तर आपल्याला आता काँक्रीट आहे आणि त्या साईडला डांबर रस्ता आहे. रस्ताही चांगला आहे, म्हणजे ज्या समोरून गाड्या येत आहेत त्यांची स्पीड ओके आहे. सो आता आपण पुढे जाणार मानगाव आणि इंदापूरला सेक्शनचा रोड कसा आहे तो बघूया. आता हे मित्रांनो आपल्या समोर रतवाड करून गाव आहे, इंदापूरच्या आधी आहे. आणि आता या गावामध्ये अजूनही जुना मुंबई गोवा हायवेच आपण बोलू शकतो. रस्त्याच्या या साईडला अजून कसलंच काम झालेलं नाहीये हायवेचं. आता हे फक्त रस्ता जागा मोकळी करून झालेली आहे. आणि आता हा पॅच पाहिल्यावरती यावर्षी दूरच म्हणजे पुढच्या वर्षीच्या गणपती बाप्पाला जे लोक कोकणात येणार आहेत त्यांनाही हा मनस्ताप असाच मला वाटतं कुठेतरी सहन करावा लागणार आहे. कारण हा एवढा पॅच एका वर्षामध्ये रेडी होईल असं शक्यता तरी कमी आहे. झालंच तर खरंच खूप चांगलं आहे. पण ह्या पॅचला बघून हा रोड इतक्यात तरी पूर्ण कम्प्लीट होतो असं वाटत नाही. सो बघू आता पुढपर्यंत ही अशी परिस्थिती आहे ती. मध्येच हा एक आपल्याला काँक्रिटीकरणचा रस्त्यावरती पॅच दिसत आहे. आणि आता हा एवढा छोटासा पॅचही संपला आहे. म्हणजे हा पॅच ह्याच्यासाठी असेल की हा काम चालू आहे, माहिती आहे आम्हाला. सो आता हा रस्ता खरंच म्हणजे आतापर्यंतही रस्ता खूप जास्त खराब आहे. म्हणजे चौपदरीकरण वगैरे तर लांबच राहिलं. एक साधा म्हणजे प्लेन रस्ता जरी असता ना तरी बरं वाटलं असतं. आता आपण आलो इंदापूर इथे. सो इंदापूरच्या आता हे जे दोन्ही साईडला घरं आहेत ते बघून मला कुठेतरी असं आता वाटत आहे की ह्याला आय थिंक हे लोक बायपासच करणार. कारण आता या कंडिशनमध्ये इथे रोड करणं हे खरंच शक्य वाटत नाही. आणि आता जर इथे रोड व्हायचा असेल तर मग आता ही डेडलाईन काय असं मला नाही सांगता. आता इथे मंदिरही दिसत आहे, त्यामुळे 100% मित्रांनो हा एवढा जो इंदापूरचा पॅच आहे हा नक्की हे लोक बायपास करणार आहेत. म्हणजे शहराच्या बाहेरून कुठून तरी फ्लायओव्हर वगैरे करून हे लोक हा रस्ता काढणार आहेत.
सो आता लेट्स कंटिन्यू. इंदापूरमधनं बाहेर आलो आहे आणि आता माझ्या डावीकडे जर आपण बघितलं तर असा हा कधीतरी फ्लायओव्हर किंवा असा काहीतरी पॅच बनणार होता, पण आता इथे सबन झाडं झुडपं आणि गवत आता त्या पॅचवरती उघडले आहेत. तर आता हे सगळं परत म्हणजे सुरुवातीपासून यांना सगळं सुरुवात करायला लागणार आहे या सगळ्याला. आता इथे एका साईडला रस्ता तर सोडा निखळ जमीनच दिसत आहे आणि आता हा रस्ता जो जायचा आहे हाही रस्ता एकदम म्हणजे आता ह्याला रस्ता म्हणणं फक्त कितपत बरोबर आहे हे मला नाही माहीत, पण हा सगळा पॅच हा खरंच म्हणजे आता पुढच्या वर्षी ते डिसेंबरच्या पुढचा आता काहीतरी आहे असंच मला वाटत आहे आता. आता आपण पोचलो आहोत माणगावला आणि माणगावलाही जसं मी तुम्हाला आधी इंदापूरला सांगितलं की 100% हे सगळे जे गाव किंवा एक छोटे वस्ती आहे ते सगळं हे लोक बायपासच करणार आहे. कारण इथे आता हे सगळं एवढं वस्ती हटवून वगैरे सगळं जर रस्ता ह्यांना करायचा असेल ना तर हे म्हणजे आता किती वर्ष अजून याला लागतील हे सांगता नाही येणार. सो ह्याचं एक ठाम मत म्हणजे असं मला आता मी कुठे वाचलं नाही आहे, पण एक हे जे परिस्थिती बघून असं मला वाटत आहे आणि आता जे आपल्याला केंद्रातनं जे आपले मंत्री आहेत ते सांगत आहेत की यावर्षी रेडी होईल, पुढच्या वर्षी रेडी होईल, त्याप्रमाणे हे सगळे जे पॅच आहे शहरातलं हे नक्की हे लोक कुठून तरी बायपासच करणार आहेत. तरच येत्या 2 वर्षामध्ये गोवा हायवे रेडी होईल असं आपण कुठेतरी म्हणू शकतो. नाहीतर ह्याची जी डेडलाईन आहे जर इकडनं रस्ता जायचा असेल तर मग ह्याची डेडलाईनच्या पुढे खूप मोठा एक प्रश्नचिन्हच आहे, त्याला उत्तर असं काहीच नाही. सो होपफुली हे बायपास असावं आणि आपल्याला गोवा हायवे हा लवकरात लवकर मनसोक्त एन्जॉय करायला भेटावा. सो आता माणगावच्या पुढे पहिल्यांदा म्हणजे दोन्ही साईडचं कॉन्क्रिटीकरण झालेला असा रस्ता आपल्याला मुंबई गोवा हायवे पाहायला भेटत आहे. आता जो पलीकडचा रस्ता आहे तो अजून चालू नाही झाला, आता जी वाहतूक आहे ती याच रस्त्यावरनं चालू आहे, पण तो रस्ता आता जवळजवळ रेडी झालेला आहे. सो हा पॅच तरी आपल्याला आता काही वेळामध्ये म्हणजे माइट बी 1-2 महिन्यामध्ये हा पॅच तरी आपल्याला एक चालू झालेला भेटेल. सो होपफुली आता इकडनं पुढे हा रस्ता असाच भेटो, म्हणजे जेवढं मला जायचं आहे तिथपर्यंत हा रस्ता असाच भेटो आणि इथून पुढची जर्नी तरी सुखाची हो अशी देवापुढे प्रार्थना असं म्हणावं लागेल आता. सो आता मी महडला पोहोचलो आहे आणि हा रस्ताही खूप चांगला आहे आणि मुख्य म्हणजे इथे आता पलीकडची जी लेन आहे ती लेन ट्रॅफिकसाठी आता ओपन झालेली आहे. सो इथे आपण पहिल्यांदा मुंबई गोवा चौपदरीकरण असं म्हणू शकतो हा रस्ता, म्हणजे सगळे लेन्स ओपन आहे, रोडही चांगला आहे. सो आता आपण नॉस ओपन करूया आणि फुल स्पीडमध्ये हा पॅच कव्हर करूया. हे कारण होतं हा रोड चांगला असल्याचं आणि जिथे आपला रोड थोडासा चांगला झाला तिथे आता टोल चालू झाला आहे. पण नशीब आता हे आपलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागच्या वर्षी एक आंदोलन केलं आणि जोपर्यंत हा रोड पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत टोल घ्यायचा नाही असं त्यांनी एक आंदोलन केलं होतं. त्यामुळे आता हा टोल सध्या तरी बंद आहे आणि पुढे गोव्यापर्यंत जेवढे आपल्याला टोल भेटणार आहेत, मला वाटतं 4 टोल आहेत गोव्यापर्यंत, तर ते सगळे टोल आता या रोडवरती बंद आहेत. ते एक बरं आहे, म्हणजे रस्ते तर जिथे जेवढा एक छोटा पॅच चांगला आहे त्या पॅचचे आपल्याकडे टोल घ्यायला सरकार मागे पुढे बघत नाही. असो, आता आपली स्पीड परत कंटिन्यू करूया. सो आता आपण पोलादपूरला पोहोचलो आहे आणि वरचं जे बायपास आहे हे वाई, महाबलेश्वर, प्रतापगड या साईडला जातं आणि खालचा आपला हा रस्ता गोव्याला.
सो आतापर्यंतचा रस्ता चांगला होता, थोडंसं एक आनंद, जसं मनाला शांत वाटलं, तो होपफुली असाच आपल्याला रोड पुढे भेटो. आता पुढे कशेडी आहे, घाट मी आता व्हिडिओ बघितला होता, तर टनेल बंद आहे, सो आपल्याला घाट मार्गेच जावं लागणार आहे. सो बघू आता हा रोड कसा आहे तो घाटातला. नमस्कार मित्रांनो, तर आता 12:15 झाले आहेत. धामणदेवीला पोचलोय मी. सो आता घाटात थोडासा आराम केला, विश्रांती आता बस स्टॉपवरती. सो माणगावच्या नंतरचा रस्ता ना मित्रांनो खरंच खूप चांगला आहे. मला अपेक्षा नव्हती एवढा चांगला रस्ता, नाही पूर्ण रस्ता असाच आहे, 4 लेन आहे. मस्त तुम्ही क्रूज करू शकता. मध्ये मध्ये थोडेसे पॅचेस आहेत, पण माणगाव नंतर रस्ता हा एकदम सुसाट आहे. फुल मजा आली या रूटला. सो आता इथं बस स्टॉपवरती थोडासा एक पॉज घेऊया 10 मिनिटाचा, एक आराम करूया आणि होपफुली मला असाच रस्ता पुढे भेटतो. आता माझा जो टाईम मला मॅपवर दाखवतो आहे तो 6 तास दाखवतो आहे हुडावडे इथे पोचायला. सो 6-6:30 माईट बी 7 वाजेपर्यंत पोचून जा, असाच रस्ता भेटला तर. सो आता एक ब्रेक घेऊ आणि देन कंटिन्यू अवर जर्नी टू हुडावडे आणि देन गोवा कार्निवल. कशेडी ते चिपळूण हा जो 50 किलोमीटरचा पॅच आहे ना, हा खरंच अफलातून पॅच आहे, मस्त पॅच आहे हा. म्हणजे मी म्हणजे मस्त एकदम क्रूज करत या रोडला आलो 70-80 वरती. आणि असा रोड जर आपल्याला पूर्ण गोव्यापर्यंत भेटला ना, तर मी नक्की सांगतो आपण 8 ते 9 तासामध्ये आपण गोवा टच करू शकतो. खूप चांगला रस्ता होता तो. आणि आता मी चिपळूणला पोचलो आहे आणि चिपळूणला आल्यानंतर ही स्पीड कुठेतरी कमी झाली आणि आता इथे फक्त हे पिलर दिसत आहेत फ्लायओव्हरचे. आणि हेही खूप वेळ झालं असं दिसत आहे, कारण इथे कसलंच काम चालू आहे असं आपण बघू शकतो. कसलंच काम नाहीये, फक्त क्रेन वगैरे उभे आहेत. सो आता चिपळूण कसं आहे हे बघूया पुढे आता. सो चिपळूणच्या पुढे मित्रांनो रस्ता असाच आहे. एका साईडची लेन कॉन्क्रिटीकरण आणि एका साईडचा रस्ताच मिसिंग आहे. हे कसं असतं मला माहिती नाही, म्हणजे असं कोणी केलंय, असं काम करतात का कोण? हा असं नाही करत असतं, हे काय करायचं ना चांगलं. बघू आता हे असं खूप वेळ चालतं ते, आणि आता परत आजचे दिन कधी बघायला भेटतात ते. आजच्या दिनचे स्वप्न तर मित्रांनो दूरच राहिले. हे बुरे दिन अजून बुरे होत चालले. आणि कुठेतरी रस्ता तरी होता, आता इथे रस्ताच दिसेनासा झालाय. म्हणजे एका साईडला तर रस्ताच नाही आणि एका साईडला रस्त्याच्या नावावर काहीतरी आहे. सो आता हे थोडे आता वैराचे दिवस चालू झाले असं वाटतं. आता बघू हे वैराचे दिवस कुठपर्यंत आणि कुठे नेतात आपल्याला ते. सो आता आपण संगमेश्वरला पोचलो आहे आणि इथपर्यंत जो चिपळूणचा जो हा रस्ता आहे हा अंदाजे 50 किलोमीटर आहे. आणि 50 किलोमीटर हा रस्ता मित्रांनो खूप खराब आहे. म्हणजे हा एवढा पॅच कडेपर्यंत माझ्या नाकी न आलं, म्हणजे खूप जास्त. म्हणजे आधीचा जो पॅच होता तो एकदम सुखाने गेला आणि त्यानंतरचे जे 50 किलोमीटर होतं हे अति म्हणजे अति डोकी होती. कुठेच रस्ता नव्हता. एकेका पॅचवरती तर कामही चालू नव्हतं आणि मधल्या पॅचवरती म्हणजे सगळे ट्रक एकाच जागेवरती उभे राहून तिकडे उत्खनन वगैरे चालू होतं, डोंगर कापून वगैरे ते सगळं पॅच काम सगळं चालू होतं. तो रस्ता खराब होता हा इथपर्यंतचा. आणि आता इथे संगमेश्वरला आल्यावर सुद्धा आता हा पॅच मला असं वाटतंय की बायपास असेल, पण जर बायपास नसेल सो हा रस्ता मित्रांनो संगमेश्वरवाला पॅच पुढचे 3 वर्ष तरी कमीच कमी बनत नाही, हे अशॉर्ड आहे. कारण इकडे आता गावा साईडला तर लँड ॲक्वायझिशन म्हणजे जमीन अधिग्रहणही झालेलं नाही आहे. रस्ता वगैरे तरी फार दूरची गोष्ट राहिली. सो आता हा डोकेदुखीवाला पॅच कसं तरी कवर करूया. नमस्कार मित्रांनो, तर आता 4 वाजले आहेत आणि मी आता संगमेश्वरला आहे. आणि जसा संगमेश्वर चालू झाला तसं ते आजचे दिन खतम होऊन एकदम बोलतात ना नरकाचे दिवस चालू झाले.
रस्ता खराब होता. म्हणजे जी मजा चिपळूणपर्यंत यायला आली ना त्याची एक 10% सुद्धा मजा नाही. हा रस्ता खरंच खूप खराब आहे. आणि काही पॅचला तर लिटरली कामही चालू नाही आणि काही पॅचला तर सगळे ट्रक एकाच जागेवरती उभे आहेत. तर सगळं मिक्स आहे. पण हा पॅच जो मित्रांनो संगमेश्वरचा जो पॅच आहे आता चालू झाला आहे, हा पॅच यावर्षी तर दूरची गोष्ट, हा एवढा पॅच पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत पण चालू नाही होणार. कारण इथे अजून लँड कुठे ॲक्वायझिशन आहे, अजून ते जमिनीचंच काम झालेलं नाही. आता मी ह्या पॅचवरती उभा आहे, इथेही तेच परिस्थिती आहे. सो बेकार कंडिशन आहे. सो पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येईपर्यंत पण मुंबई गोवा हायवे काय पूर्ण होणार नाही आहे. सो आता जाऊया घरी. अजून आय थिंक 2-2.5 तास लागतील मला. सो मित्रांनो मी आता राजापूरला पोहोचलो आहे. संगमेश्वर ते राजापूर हा 80 किलोमीटरचा पॅच मित्रांनो खरंच खूप थर्ड क्लास आहे. म्हणजे हे 80 किलोमीटर तुम्हाला ही जर्नी संपेपर्यंत लक्षात राहणार असा एक थर्ड क्लास पॅच आहे. आणि जसाच राजापूर चालू होतो तसाच रस्ता एकदम परत पहिल्यासारखा आता हे आपण बघू शकता. चौपदरीकरण वगैरे झालं आहे, मस्त रस्ता आहे. सो आता थोडंसं इथे थांबतो, तुम्हाला एक महत्त्वाचं माहिती द्यायची आहे. सो आता एक ब्रेक घेऊया छोटंसं आणि थोडीशी पाठ सरळ करतो. नमस्कार मित्रांनो. सो आता जस्ट मी राजापूर तालुक्यात आलो आहे आणि संगमेश्वरचा रस्ता थर्ड क्लास आहे. सो बाकी आता पुढे बोलूया. इथे तुम्हाला एकच एवढं महत्त्वाचं सांगतो की जर तुम्ही ह्या रोडला येताय तर कृपया करून चिपळूणच्या आधी एक चांगलं हॉटेल बघून खाऊन घ्या. कारण चिपळूणच्या नंतर ते आता संगमेश्वरच्या पुढे आता हे चालू झालं राजापूर आलं नाही अजून. इथपर्यंत एकही असं चांगला व असं एक म्हणण्यासारखं हॉटेल नाही आहे. सगळे ते फडतूस, म्हणजे ते बोलतात ना ज्यावेळेला हा छोटा रोड होता त्यावेळेस सगळे फडतूस ढाबे आहेत. म्हणजे कोल्हापूर हायवेला आपल्याकडे ऑप्शन्स असतात. आता इथे रस्ता असा ओसाड पडला ना की हॉटेलच नाही. हॉटेल तर थोडं असं खायला काहीच नाही आहे. आणि जे काय ढाबे आहेत तिथे तेच वडापाव हे ते, म्हणजे ते बोलतात ना साधं प्रॉपर असं जेवण्यासारखं. चिपळूण नंतर मला वाटलेलं मी थोडं पुढे कोकणात गेलो की खाईन, पण माझं उलटं झालं. आता इथे मला जेव्हा भूक लागली तेव्हा खायला काहीच नाही आहे. तो हा थोडासा प्रॉब्लेम आहे. तो या रूटला आपण जेव्हा याल तेव्हा चिपळूणच्या आधी नक्की खाऊन घ्या. कारण त्याच्यानंतर आता राजापूरपर्यंत, आता मी राजापूरला जाईन पण एक बोलतात ना 1.5 तासाचा पॅच आहे. तर ह्या 1.5 तासामध्ये एकही असं चांगलं व घसघशीत असं हॉटेलच नाही आहे. सो आता बघू राजापूरला पुढे जाऊन काहीतरी खायला भेटतं का. सो आता माझ्या जर्नीचे 2 तास राहिले आहेत. आता 5 वाजले आहेत. सो 7 वाजेपर्यंत मी होपफुली घरी पोहोचेन. नमस्कार मित्रांनो. सो माझ्या मागे जे हॉटेल दिसतं आहे तुम्हाला, हे हॉटेल राजापूर आपण क्रॉस केल्यावरती जस्ट पुढेच आहे. सो जसं मी आता मगाशी म्हटलं की ह्या रोडला मित्रांनो खायचे पियायचे खूप वांदे आहेत. म्हणजे ही गोष्ट पहिल्यांदा मला हायवे म्हटलं म्हणजे की खायचे पियायची एक अलग मजा असते. पण गोवा हायवे हे थोडंसं उलटं ठरलं. इथे खायचे पियायचे खूप बोंब आहे. सो चिपळूणच्या आधी तुम्हाला जर मित्रांनो काही चांगलं हॉटेल भेटेल तर तिथे पोट भरून खाऊन घ्या. कारण त्यानंतर आता इथे आहे आणि इथेही ॲक्च्युअली असं काही खायला नाही होतं. आता भजी आणि मी सोलकढी खाल्ली, कारण थोडंसं हीट अंगातली शांत करायला सोलकढी खाल्ली. तर खायचे पियाचे थोडेसे वांदे आहेत. आणि जसं राजापूर तालुका चालू झाला तसा रस्ता खरंच खूप चांगला आहे. म्हणजे जसा आधी चिपळूणच्या आधी जसा रस्ता होता तसा आता, आणि इकडनं आता हा रस्ता मला माहिती आहे की शेवटपर्यंत चांगला रस्ता आहे. पण जो मधले जे 2 तास होते ना ते खरंच वीट आलं.
तर आता ह्याचं असं एक कॅच आहे की ही जी जर्नी माझी होती ही 12 ते 13 तासामध्ये 13-14 तासामध्ये पूर्ण होते. आणि जर आपण कोल्हापूर मार्गे जर आलो तर त्या जर्नीला 16 तास लागतात. म्हणजे तिथे रस्ते चांगले आहेत पण तिथे वेळ 2 तास आपला एक्स्ट्रा जातो. सो तुम्हाला काय वाटतं मला एक कमेंट करून सांगा की 2 तास एक्स्ट्रा घालून सुखात म्हणजे बोलतात ना असं कचकच नाही की ते 2 तास वाचवून इथे थोडंसं एक 2 तासाचं मला आता मी जवळजवळ 12 तासामध्ये एक 2-2.5 तासाचाच रस्ता खराब होता. बाकी ओव्हरऑल जर्नी एवढी म्हणजे अशी वाईट नाही होती. पण जो संगमेश्वरचा जो पॅच आहे तो रस्ता बनायला अजून खरंच म्हणजे मी बोलतो ना 2 वर्ष तरी कमीच कमी त्या रोडला लागणार आहे. कारण काही पॅचवरती तर अजून रस्त्याला म्हणजे बोलतात ना हातच नाही लावला आहे कामाला. आणि काही पॅच जिथे काम चालू आहे तिथे आता फक्त म्हणजे रस्ता भरतायत अजून. म्हणजे ते डांबरीकरण किंवा ते कॉन्क्रिटीकरण ते तर खूप दूरची गोष्ट आहे. आता पावसाळा चालू झाल्यावर तिथे परत सगळं वाहून जाणार ते परत बनवणार. ह्याला खरंच खूप वेळ लागणार आहे. सो आता आपली उरली सुरली जर्नी आता मला इकडनं 1-1.5 तास आहे. सो आता मला माझा Insta 360 चालू करायला भेटेल. त्याची चार्जिंग संपली होती तर तो मला मधला संगमेश्वरचा फुटेज नाही घेता आला. पण तो फुटेज घेण्यासारखा काहीच नव्हतं. तिथं सगळी धूळमाती होती. कॅमेरा ऑन करून पण सगळी धूळमाती भेटली असती. सो आता Insta ऑन करूया फुटेज थोडंसं घेऊया आणि आता निवांत घरी जाऊया आणि उद्या मग गोवा कार्निवल. मागच्या 1 वर्षामध्ये मित्रांनो मी कोकणातले बरेचसे घाट अनुभवले आहेत. अनुस्कुरा घाट असेल, राधानगरी असेल, पोंढा असेल आणि आपला अंबोली. आणि आता यावर्षी मला मुंबई गोवा हायवेचा एक्सपिरियन्स घ्यायला भेटला. सो प्रत्येक राईडचा अनुभव हा मित्रांनो वेगवेगळा होता. यातले काही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटतील. ते व्हिडिओ नक्की पाहून घ्या. खूप चांगले अनुभव होते त्या घाटातले. आणि आजचा जो हा अनुभव होता हा जर संगमेश्वराला पॅच चांगला भेटला असता तर तोही अनुभव चांगला असला. पण ओव्हरऑल आजची राईड चांगली झाली. कारण जेव्हा आपण सुखरूप आणि एक चांगल्या याने घरी पोहोचतो तेव्हा ती राईड चांगली झाली असंच बोलायला पाहिजे. सो मजा आली आजच्या राईडला. पण थोडंसं थकवट झालं पण मजा आली. सो आता याचा पुढचा जो मित्रांनो आपला जो कंटेंट आहे तोही खूप छान आहे. गोवा कार्निवल मीही पहिल्यांदा असं काहीतरी कार्निवल वगैरे अनुभवणार आहे. सो तोही एक्साइटिंग कंटेंट होणार आहे. आणि धन्यवाद मित्रांनो आपण चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल. आपण हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी आपले मनापासून खूप खूप आणि खूप खूप आभार. धन्यवाद पुन्हा एकदा.